आपण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहात। देवेंद्र फडणवीसांनी जरी अध्यक्षांच्याकडे बोट दाखवलं असलं तरी सुद्धा सरकारनं त्याला संमती द्यावी लागते। माझी खात्री आहे की देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेत्याच्या पदाला मान्यता देण्याकरता म्हणून दोन उपमुख्यमंत्र्यांसह अध्यक्षांच्याकडे की विरोधी पक्ष नेतापद तुम्ही जर जाहीर केलं तर आमची कोणतीही अडचण किंवा विरोध असणार नाही असं मनमोकळेपणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री या नात्यानं सांगतील असा मला विश्वास वाटतो। याचं कारण जरी ते अध्यक्षांना अधिकार असले तरी मी पहिल्या दिवशी आपल्या विधिमंडळ सचिवांना पत्र दिलंय की विरोधी पक्षाची निवड कोणत्या नियमानुसार आणि कोणत्या कायद्यानुसार केली जाते ती सांगा। आज सुद्धा सकाळी मी सचिवांना भेटलो, त्यांना तशा प्रकारचा कुठलाही कायदा कुठलाही नियम मिळालेला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये अधिक स्पष्टता आहे। मी अधिक अभ्यास केला की त्याच्यामध्ये जो पक्ष मोठा असेल त्याला ज्याला 10 शेड्यूल ए मध्ये तरतूद अशी झालेली आहे की जो पक्ष मोठा असेल त्याला विरोधी पक्ष नेतेपद देणं हे बंधनकारक आहे आणि म्हणून आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळेल याचा मला विश्वास आहे। असं आहे की मुळामध्ये आमचा पक्ष आत्ता मोठा आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे मिळेल ते शिवसेनेला मिळालं पाहिजे आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने त्याच्यावर शिवसेनेचा हक्क आहे। नाही, भास्कर जाधव आमदार म्हणून जरूर ज्येष्ठतेनुसार पहिले आहेत, परंतु माझ्या पक्षाला हे पद मिळेल त्याचा मला सर्वोच्च आनंद असेल। राहुल गांधी मरकटवाडीला जाणार आहेत, उद्धव ठाकरे जातील काय? असं आहे की उद्धव साहेब जातील असं मला वाटतं मरकटवाडीला, कारण शेवटी हा पाठिंबा देण्याची गरज आज संपूर्ण देश पातळीवर झालेली आहे। ज्या ज्या राज्यातल्या निवडणुका होतात त्या त्या राज्यातली जनता, त्या त्या राज्यातले लोक, त्या त्या राज्यातले पत्रकार, त्या त्या राज्यातले विचारवंत हे EVM मशीनवर शंका घेतात, परंतु ही पहिली निवडणूक अशी आहे की महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर उभ्या देशानं आणि जगानं ही निवडणूक ही प्रामाणिकपणे झालेली नाही। हा विजय महायुतीचा नाही तर हा विजय आहे तो EVM मशीनचा आहे। अशा पद्धतीची ओरड अख्खं जग करतंय, पुरा देश करतोय आणि म्हणून ही निवडणूक ही EVMनी जिंकलेली असल्यामुळं खऱ्या अर्थानं लोकशाही आणि खऱ्या अर्थानं संविधान याला जो धोका म्हटला जातो तो हाच आहे। त्यामुळं या संदर्भामध्ये सर्वांनी उठाव करण्याची गरज आहे। अजित पवारांची संपत्ती पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष यांना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत असं त्यासाठी त्यांनी सांगितलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाबरी मस्जिदच्या पाडण्याचं समर्थन करतं, अशा आघाडीबरोबर आम्ही जाऊ शकतो। असं आहे की बाबरी मशीद हा विषय 1992-93चा आहे, आजचा नाही आहे आणि त्या दिवशी जी शिवसेनेने घेतलेली भूमिका ही भूमिका आजही शिवसेनेची तीच भूमिका आहे। 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला उपरती झाली का? 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेच्या भूमिकेबद्दल या ठिकाणी डाऊट आला का, शंका आली का? ही भूमिका त्यांना न पटणारी होती असं 31 वर्षानंतर त्यांना कळलं का? हीच भूमिका पक्षाचे मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेबांनी अनेक वेळा मांडलेली आहे। त्यामुळं समाजवादी पार्टी ही आता जरी कुठल्याही आमच्या भूमिकेबद्दल आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतो असं सांगत असली तरी मला असं वाटतं की समाजवादी पार्टी कुठे ना कुठेतरी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला झुकलेली दिसते। जाधव साहेब असंही म्हणणं आहे की महाविकास आघाडीमध्ये नेत्यांमध्येच समन्वय नव्हता, एकमेकांच्या स्टेजवर जाणं नेत्यांनी टाळलं, सगळा गोंधळ होता। महाविकास आघाडीत जागा वाटप असेल किंवा निवडणूक लढतानाही असेल, समाजवादी पक्षाची ती जर मांडणी असेल, ते म्हणणं असेल तर त्याचा विचार करावा लागेल। जर आमच्या नेत्यांमध्ये समन्वय नसेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल, ते मी नाकारत नाही आहे। ती सुधारणा करणं हे महाविकास आघाडीच्या दृष्टीने हिताचं आहे, परंतु त्यांनी जे बाबरी मशिदीचं कारण आता पुढे केलं ते न पटणार आहे। भास्करराव, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की अजित पवार यांनी 5 तारखेला शपथ घेतली आणि 6 तारखेला
त्यांना ट्रिब्युनल कोर्टाने क्लीन चिट दिलेली आहे. 1000 कोटीची संपत्ती जी आहे ती परत केलेली आहे. कसं बघतात या घटनेकडे? असं आहे की अजितदादा पवारांची आता त्यांची संपत्ती त्यांना परत केलेली आहे 1000 कोटीची. त्याच्यापूर्वी त्यांना राज्य सहकारी बँकेतून क्लीन चिट देण्यात आली होती. त्याच्या अगोदर त्यांना 70,000 कोटी रुपयाच्या इरिगेशन घोटाळ्यातून त्यांना क्लीन चिट देण्यात आली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी एक नारा दिला होता की एक है तो सेफ है. त्याचा अर्थ अजितदादा, एकनाथराव आणि तुम्ही आणि आम्ही एक है तो आप सब सेफ है, हा त्याचा अर्थ आहे. दुसरा अर्थ काही नाही. धन्यवाद. एक हिंदी में करना चाहूँगा भाई. आप यहाँ आए. तर भास्कर जाधव बोलतात आणि विविध मुद्द्यांना त्यांनी हात घातलेला आहे. विविध मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.